नमस्कार शेतकरी मंडळींनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 14 जुलै 2026 रोजी महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की पाहणार आहोत अनेक प्रश्नांची उत्तरे, म्हणजेच की राज्यातील पावसाची सद्यस्थिती नेमकी काय आहे, तसेच एल निनोचा परिणाम आणि खरीप पेरणी नक्की किती झालेली आहे, आत्तापर्यंत कोणत्या पिकांकडे शेतकरी सध्या वळत आहेत, तसेच कर्जमाफीबाबत सरकारचा मोठा निर्णय नक्की काय आहे आणि कांद्यासाठी जाहीर झालेला मोठा प्रकल्प आणि पीक कर्जाबाबत नवीन निर्देश आणि विरोधकांनी सरकारवर केलेले आरोप. ओके, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे शेतकरी मंडळींनो, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जी पहिली अपडेट आलेली आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सर्वप्रथम पावसाच्या परिस्थितीकडे आपण थोडंसं पाहूया. 1 जून ते 13 जुलै 2026 या कालावधीत महाराष्ट्रात एकूण 334.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे आणि हा पाऊस जो आहे तो सरासरीच्या 96.28% इतका असला तरी राज्यात पावसाचे वितरण अत्यंत असमान आहे. काही भागांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे, तर अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही मोठी तूट आहे. ओके, आता सर्वात कमी पाऊस कुठे झाला आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये. ओके, नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झालेला आहे, केवळ 29% पाऊस नोंदवला गेलेला आहे. ओके, याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये 30 ते 70% पावसाची कमतरता जी आहे ती जाणवलेली आहे. ओके, आणि एल निनो. ओके, आता एल निनोबद्दल जर सांगायचं झालं तर हवामान विभागाच्या माहितीनुसार एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून जो आहे तो पूर्णपणे कमकुवत झालेला आहे. यामुळे पुढील आठवडाभर तरी राज्यात जोरदार पावसाची जी शक्यता आहे ती कमी आहे. तसेच 20 जुलैनंतरच पावसाचा जोर वाढण्याची जी शक्यता आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे. ओके, आणि सध्या सुरू असलेल्या पावसाच्या उघडीपीमुळे उभी पिके जी आहे ती तानाखाली आलेली आहेत. विशेषतः भात लागवडीवर याचा मोठा परिणाम होत आहे. आणि शेतकरी मंडळींनो, जर तुम्हाला एल निनोबद्दल जाणून घ्यायचं असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवर मी रोज शेतीबद्दल आणि योजनांबद्दल, सरकारी योजनांबद्दल मी अपडेट व्हिडिओ नवीन टाकत असतो. ज्या नवीन योजना येतात, ज्या नवीन अपडेट येतात. ओके, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एल निनोबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब करून तुम्ही कमेंट करा. मी नक्कीच याविषयी व्हिडिओ बनवेन. ओके, एल निनोचा नक्की शेतीवर परिणाम नक्की काय होत आहे यावर मी व्हिडिओ बनवून देईल तुम्हाला. ओके, आता 20 जुलैनंतरच आता जो पाऊस आहे तो जोर वाढण्याची आता शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. ओके, आता नंतरची जर अपडेट बघितली आपण खरीप हंगाम. ओके, आणि पेरणीची सद्यस्थिती नक्की काय आहे. ओके, आता 13 जुलै 2026पर्यंत राज्यात 96.21 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झालेली आहे. ओके, आणि सरासरी क्षेत्राच्या 67% इतके आहे. मात्र गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये 120.65 लाख हेक्टर म्हणजेच किती 84% क्षेत्रावर पेरणी झाली होती. यावरून यंदा पेरणीचा जो वेग आहे तुलनेने कमी असल्याचे सुद्धा दिसून येत आहे. आता पिकांमध्ये बदल यामुळे काय झाला त्याबद्दल जर सांगायचं झालं तर एक महत्त्वाचा बदल झालेला आहे. खानदेशातील जळगाव असेल, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकरी कापसाऐवजी आता मका, सोयाबीन आणि तूर या पिकांकडे वळत आहेत. यामागची प्रमुख कारणे म्हणजे उत्पादन खर्चात वाढ. ओके, इथे तुम्ही रीडसुद्धा करू शकता. ओके, उत्पादन खर्चात वाढ, किडीचा वाढता प्रादुर्भाव, कापसाला मिळणारा कमी भाव. ओके, कमी बाजारभाव, यामुळे अनेक शेतकरी पर्यायी पिकांची आता निवड करत आहेत सध्या. आणि प्रमुख पिकांची जी पेरणी आहे, राज्यातील प्रमुख पिकांची स्थिती अशी आहे की आता जर सरासरी आपण बघितली तर मका 95% पेरणी, सोयाबीन 79% पेरणी, कापूस 77% पेरणी, भात फक्त 19% पेरणी. ओके, आता तज्ज्ञांच्या मते असं सांगण्यात येत आहे की एल निनोचा सर्वाधिक परिणाम तेलबिया आणि कापूस पिकांवर होण्याची शक्यता आहे. ओके, आता कर्जमाफीबाबत एक मोठा निर्णय आलेला आहे, तो म्हणजे की एक शेतकरी संघटनांच्या विशेषतः ऑल इंडिया किसान सभा यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने कर्जमाफी योजनेतील 2 प्रमुख अटी ज्या आहेत त्या मागे घेतलेल्या आहेत. यामुळे अटींशिवाय कर्जमाफीची मागणी सरकारने मान्य केल्याचे सांगितले जात आहे. शेतकरी संघटनांनी या निर्णयाला मोठा विजय असल्याचे सुद्धा म्हटलेले आहे. ओके, आता जी चौथी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर ही कांद्याबद्दल आहे. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे आणि राज्य सरकारने
500 ते 700 कोटींचा कांदा डिहायड्रेशन प्रकल्प आता उभारण्याची घोषणाही केलेली आहे आणि या प्रकल्पाचा उद्देश जो आहे तो अतिरिक्त कांद्यावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळवून देणे हा आहे. दरवर्षी महाराष्ट्रात सुमारे 15 दशलक्ष टन कांद्यांचे उत्पादन होते आणि उत्पादन जास्त आणि मागणी कमी असल्यामुळे भाव कोसळण्याची आता समस्या निर्माण होते आणि हा जो नवीन प्रकल्प आहे त्या समस्येवर उपायसुद्धा ठरू शकतो. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की पीक कर्जाबाबत सरकारचे काही महत्त्वाचे निर्देशसुद्धा आलेले आहेत. ओके, आता पीक कर्जाबद्दलची मोठी बातमी म्हणता येईल. कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बँकांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की पीक कर्ज मंजूर करताना सिबिल स्कोअरची अनावश्यक अट त्यांनी लावू नये. पात्र शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. ओके, म्हणजेच की सिबिल स्कोअर न चेक करता त्यांना कर्ज द्यावे. ओके, आणि वेळेत पीक कर्ज त्यांना उपलब्ध करून द्यावे असेही सांगितले त्यांनी आणि असेही त्यांनी या सगळ्या गोष्टी त्या स्पष्ट सांगितलेल्या आहेत. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर या गोष्टींवर राजकीय आरोप प्रत्यारोपण झालेले आहेत आणि आता राजकीय घडामोडी अशा झाल्या की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल यांनी सरकारवर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे. त्यांच्या मते राज्यात पुनर्पेरणीचे संकट निर्माण झालेले असून अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. ओके, तसेच विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेत 92 लाख महिला ज्या आहेत त्या वगळल्याचा मुद्दासुद्धा पुन्हा उपस्थित केलेला आहे. तसेच कर्जमाफीचा निर्णय हा फक्त दिखावा असल्याचाही टीका जी आहे त्यांनी ती केलेली आहे. ओके, आणि हा जो पूर्ण सारांश आहे ओके शेतीविषयी जी अपडेट आलेली होती 14 जुलै 2026पर्यंत ज्या ज्या अपडेट आलेल्या होत्या मी सगळ्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत एक एक करून. ओके, तर सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे म्हणजेच की अनियमित पाऊस, कमी पेरणी आणि पिकांवरील वाढता ताण हे आहे. मात्र कर्जमाफीतील बदल, कांदा प्रक्रिया प्रकल्प आणि पीक कर्जाबाबतचे नवीन निर्देश यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची सुद्धा अपेक्षा आहे. तुमच्या भागात नक्की पावसाची परिस्थिती कशी आहे शेतकरी मंडळींनो आणि पेरणी पूर्ण झालेली आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेती, पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी, सौर पंप योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व ताज्या अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जी आहे ती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.